मित्रांनो नमस्कार. मी आता आलोय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी हा एक परिसर आहे आणि या परिसरामध्ये मी आलेलो आहे. मित्रांनो आता 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, की श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट या रुग्णालयातील काही कामगारांनी धरणे आंदोलनाचा बडगा उगारला होता आणि तो व्हिडिओ प्रदर्शित झाल्यानंतर आज याच रुग्णालयातील काही कामगारांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आम्हाला देखील काही व्यथा मांडायची आहे आणि ही व्यथा खूप गंभीर आहे मित्रांनो. तर या प्रश्नासंदर्भात आता आपण या ठिकाणी त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांना विचारूयात, की आपले काय प्रश्न आहेत आणि आपण धरणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदविलेला नाही. तर या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे? जाऊयात आपण त्यांच्याकडे आणि त्यांना विचारूयात, की काय नेमके प्रश्न आहेत? नमस्कार. नमस्कार सर. अ, काय व्यथा आहे आपली? कशा संदर्भात आपण या धरणे आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला नाही? आणि आपण हे जे काही प्रश्न आहेत, तर काय प्रश्न आहेत आपले? थोडे आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिता? आमचे प्रश्न प्रामुख्याने असे आहेत, की हे धरणे आंदोलन एक ऐकून एक कामगारांचं नव्हे, व्यक्तिगत वादातून उभं राहिलेलं आंदोलन आहे आणि याच्यापासून असणाऱ्या ह्या शैक्षणिक संस्थेला खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, स्वच्छतेचं नुकसान होत आहे. प्राचार्यांवर विद्यमान प्राचार्य खूप हुशार प्राचार्य असतात त्यांच्यावरही थोडासा दबाव पडत आहे. पण कारण की मला सांगायला निश्चित आनंद होईल, की हे आंदोलन करताना जे आंदोलन चालक आहेत, ज्यांनी या आंदोलनाची पुढारी भूमिका स्वीकारलेली आहे, त्यांचा जर तुम्ही इतिहास बघितला, तर त्या एक काहींना 40,000 ते 50,000च्या जवळपास पेमेंट आहे. ते कुठल्याही प्रकारचं काम तर द्या सोडून, पण आपल्या जागेवर 30 दिवसापैकी 30 मिनिटं सुद्धा ते बसत नाही. असे लोकं काय आंदोलनात सामील आहेत, मेन कार्यकर्ते म्हणून. काही लोक असे आहेत, की त्यांच्यावर चौकशी लागून ते दोषी ठरलेले आहेत, असेही लोकं आंदोलनात सामील आहे. फक्त कामगार त्यांच्या सोबत गेलेत एकाच मुद्द्यावरनं, की त्यांना कुठेतरी गाजर वाटलं, की कुठलं तरी काय लांडगा आला रे आला, अशी गंमत दाखवली, की आमचा पगार वाढ आणि हुद्दे वाढ. असं काहीच होणार नाही. याच्यात कुणाचा तरी स्वार्थ आणि त्यांचं म्हणणं आहे, की काही कामगारांना वाढ दिली. आता ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाढ दिली, त्या अधिकाऱ्यांनी यांच्या कामाची प्रशंसा करून किंवा कामाची क्वालिटी, कामाची चिकाटी तपासूनच ती वाढ दिलेली असावी, असं मला वाटतं. कारण इथं येणारा प्रशासकीय अधिकारी खूप मोठ्या हुद्द्याहून इथे आलेला असतो. खूप मोठ्या संस्थेचा त्या अधिकाऱ्याला अभ्यास असतो आणि विचारपूर्वक ही वाढ दिलेली आहे. त्या वाढीत काही वावगं आहे असं मला तरी वाटत नाही. आणि एक आपल्याकडं नवीन म्हणजे डेली बेसिसवर तात्पुरत्या स्वरूपात स्वरांजली राहणे म्हणून एक मुलगी घेतलेली आहे. ती बी झालेली मुलगी आहे. तिचा टायमिंग 12 ते 5 होता. तिला या काही कामगारांच्या आरडाओरड्यांनी तिला 9 ते 5 टायमिंग केला. 12 ते 5 असताना तिला ₹6,000 पेमेंट होतं वाल्याला आणि तिने 9,000 ची मागणी केली. ती मान्य अधिकाऱ्यांनी ती मान्य केली. त्याचं सुद्धा या आंदोलन कर्त्यांच्या पोटात दुखलं किंवा त्यांना ती गोष्ट खटकली आणि तिच्यावर सुद्धा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. 10वी शिकलेले लोकं वाल्यावर ऑब्जेक्शन तुम्हीच सांगा, की असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला बाहेर किती पेमेंट आहे आणि हा म्हणजे अन्याय कोणावर झालेला नाहीये. ते नक्कीच आता असणारे विद्यमान प्राचार्य प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून पण माझं सर्व कामगारांना एक कुठलं वाकडं पाऊल तुम्ही उचलू नका. समंजसपणे हा मुद्दा सोडवा. तुमचे जे वाढ दिली ते तुमचेच कामगार आहेत आणि ते क्वालिटीचं काम करतात, खूप चिकाटीने काम करतात. त्यांच्या त्या कामाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तसंच तुम्ही तुमच्या कामातून तुमची सिद्धता दाखवा. कामातून तुमची क्वालिटी दाखवा, तुम्हालाही न्याय मिळेल, एवढीच मला अपेक्षा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या धरणे आंदोलनाला काही गालबोट तर लागणार नाही ना? किंवा हे जे धरणे आंदोलन सुरू आहे, याचा परिणाम काही या संस्थेवर तर होणार नाही ना? असे काही प्रश्न या स्थानिक नागरिकांना पडलेले आहेत. आणि मित्रांनो, ही जी संस्था आहे, ही संस्था खूप चांगल्या पद्धतीची असल्याने या येथील नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीची व्यवस्था देखील मिळालेली आहे. परंतु आता ह्या धरणे आंदोलनामुळं पुढील काही दिशा वेगळी जर झाली, तर कदाचित ह्या संस्थेला गालबोट लागण्याचे देखील चिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहेत. काही या ठिकाणी अजून काही कामगार आहेत. आपण त्यांना देखील विचारूयात, की आपले नेमक्या मागण्या काय होत्या? मी सध्याला 3 महिन्यांनी रिटायर्ड आहे. त्याच्यामुळे माझ्या वैयक्तिक तर काही मागण्या नाहीत. मी आयुर्वेद कॉलेज ऑफिसमध्ये वरिष्ठ लिपिक पदावर काम करतोय आणि 31 मेला मी रिटायरमेंटला आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीतून मी अलिप्त आहे.
तर काही कामगारांनी देखील सांगितलेलं आहे, की माझ्या सेवानिवृत्तीच्या या कार्यकाळामध्ये माझ्या सध्या कुठल्याच मागण्या नाहीयेत. तर अशा पद्धतीनं काही या कामगारांनी आपली व्यथा मांडलेली आहे. आता पुढील दिशा काय होते, हे आपण बघणं उत्सुक्याचं होणार आहे. त्यासाठी आता आपण पुढची दिशा ठरवण्यासाठी या कामगारांना पुढच्या आता काही एक कामगार बोलू इच्छितात. तर माझा विषय असा आहे का पगारवाढ ही माझी पण झालेली आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, की मला ज्यावेळेस ऑर्डर देण्यात आली संस्थेकडून 1 ऑक्टोबर 2010 ला त्यावेळेस मला ऑर्डर देण्यात आली टेलिफोन ऑपरेटर या पदाची आणि त्यावेळेस मला वेतन श्रेणी मात्र शिपायाची देण्यात आली. आता त्यावेळेच्या प्रशासनाकडून चुकून म्हणा किंवा अनावधानाने म्हणा कशी झाली ते त्यावेळेस झाली ती. पण मी वेळोवेळी तिची मागणी केली का मला ऑर्डर प्रमाणे मला वेतन देण्यात यावे. तर माझं काय त्यावेळेस कोणी ऐकलं नाही. पण तत्कालीन प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे मी माझी व्यथा मांडली. का साहेब मला हुद्दा आहे टेलिफोन ऑपरेटरचा ऑर्डर प्रमाणे. मी काम करतोय क्लर्कचं आणि पगार घेतोय शिपायाचा. तर मला माझ्या हुद्द्याप्रमाणे पगार मिळावा अशी मी त्यांना लेखी मागणी केली. तर वेळोवेळी मागणी केल्यानंतर साहेबांनी माझं कामाचा म्हणजे कामाचा दर्जा बघून किंवा काम करण्याची पद्धत बघून मला त्यांना योग्य वाटलं त्यानुसार त्यांनी मला माझ्या हुद्द्याप्रमाणे मला वेतन दिलं. तर मला असं वाटतं त्याच्यात काही चूक केली अशी साहेबांनी असं मला वाटत नाही. पण यांनी तत्कालीन प्रशासक अधिकारी जे होते पराय साहेब तर यांच्या हे तिथं असताना ज्यावेळी इथं प्राधिकृत अधिकारी म्हणून असताना त्यांच्या कानावर गेलेल्या बातमीनुसार त्यांनी बऱ्याचशा डिपार्टमेंटची चौकशी लावली. त्या चौकशी आणि ती काही लोक दोषी आढळले आणि त्यांच्यावरती वसुली निघली. तर त्यावेळेस बऱ्याचशा पेपरला वृत्तवाहिन्यांना त्यांनी त्यांच्या विरोधात भरपूर बातम्याही दिल्या. त्यांची बदनामीही केली. पण ओरिजिनल परिस्थिती अशी आहे का त्यांनी त्यांची वसुली झाली चालू सध्या त्यांच्या पगारातून वसुली चालू आहे. त्यांनी त्यांचे आरोप जे झालेले आहेत ते बी त्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्या द्वेषापोटी हे ते काहीतरी एक 5-10 लोकांनी एक आंदोलन उभं केलेलं आहे. आणि आमची म्हणणं असं आहे की त्यांनी मागणी करावी पगारवाढीसाठी त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांनी मागणी करावी. पण एक द्वेष ठेवून हे आंदोलन चालू आहे याचं कुठंतरी वाईट वाटतं आणि खंत वाटते. तर अशा पद्धतीनं ह्या कामगारांनी ही व्यथा मांडलेली आहे आणि असं कुठंतरी वाटतं मित्रांनो, की ह्या संस्थेच्या आतमध्ये काही गटातटाचं राजकारण तर नाही ना? किंवा ह्या गटातटाच्या राजकारणामुळं कदाचित काही गोष्टी चव्हाट्यावर येण्याची देखील संभावना व्यक्त केली जात आहे आणि संस्थेला बाधा निर्माण होईल अशी देखील भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. तर आपल्या परिसरातील अशाच काही विविध घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला आपला परिसर या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.